अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आपल्याला सर्वांना माहिती आहे की शाकंभरी नवरात्र सुरू झालेले आहेत आणि हे 25 तारखेला संपणार आहेत। आता 25 तारखेला शाकंभरी पौर्णिमा आहे आणि या शाकंभरी नवरात्राचा हा शेवटचा दिवस आहे। तर या दिवशी पौर्णिमा पण आहे आणि या 2024 ची ही पहिली पौर्णिमा आहे आणि त्यातच या दिवशी गुरुपुष्यामृत सुद्धा आहे। बघा किती सुंदर योग आहे ना। तर या दिवशी 25 तारखेला आपल्याला काय काय केलं पाहिजे, कोणत्या सेवा केल्या पाहिजे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता सर्वप्रथम या दिवशी पौर्णिमा आहे, गुरुपुष्यामृत पण आहे आणि शाकंभरी नवरात्र या दिवशी संपणार आहे। आता जर या शाकंभरी नवरात्र सुरू झालेल्या दिवसांमध्ये जर चुकून सेवा झाल्याच नसतील तर कमीत कमी या पौर्णिमेच्या दिवशी तरी आपण सेवा करायला हव्यात ना। मग काय सेवा करायची आहे, तर आपल्याकडे शाकंभरी देवीची फोटो किंवा मूर्ती नसेल तर आपल्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असतेच। तर या अन्नपूर्णा मातेला आपल्याला तांदळात ठेवून तिची पूजा करायची आहे, पंचोपचार पूजा करायची आहे। शाकंभरी ही देवी हिला सर्व भाज्यांची देवी मानली जाते आणि या दिवशी सगळे लोक कमीत कमी 60 भाज्यांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो। या दिवशी बाजारामध्ये या भाज्यांचे वाटे विकायला असतील तर या भाज्यांचा नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा आहे, कारण की ही देवी आपल्याला संपूर्ण वर्षभर भाज्या पुरवत असते आणि त्यामुळे आपल्याला या भाज्यांचा नैवेद्य देवीला ठेवायचा आहे। या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला, आता पौर्णिमा आहे, गुरुपुष्यामृत आहे तर आपण सेवा करणारच, तर सकाळी लवकर उठून हळद मिठाच्या पाण्याने उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। त्यातल्या त्यात दरवाजा पण तुम्हाला पुसून घ्यायचा आहे याच पाण्याने आणि दरवाजावर लाल स्वस्तिक काढायचं आहे। जरी दरवाजावर अगोदर पासून स्वस्तिक असेल तरी सुद्धा कुंकवाने स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे आणि हे स्वस्तिक काढल्यानंतर अक्षता लावून त्याची पूजा करायची आहे, धूप दीप दाखवून त्याची पूजा करायची आहे, कारण या दिवशी गुरुपुष्यामृत आणि पौर्णिमा यांचा संयोग झालेला आहे। आता उंबरठ्याची पण आपल्याला हळदीचं लेपन देऊन पूजा करायची आहे। हळदीचं लेपन देऊन त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने उंबरठ्यावर पण, आणि त्याची पण आपल्याला पूजा करायची आहे। त्याची पण फुलं वाहून धूप दाखवून दिवा ओवाळून आपल्याला पूजा करायची आहे। तुळशी जवळ आपल्याला संध्याकाळच्या वेळेस तुपाचा दिवा लावायचा आहे। आता सकाळी ज्या वेळेस आपली पूजा होते तर सेवा काय काय करायची आहे, कारण गुरुपुष्यामृत पौर्णिमा आहे तर सेवा ही खूप जास्त वाढतात आणि त्यातच आपलं शाकंभरी नवरात्राचा हा शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही जर हे नवरात्र केलेले असतील तर या दिवशी नैवेद्य काय ठेवायचं हे मी तुम्हाला सांगितलंच। या दिवशी पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे, पण तुम्ही जे काही साधं सिंपल बनवणार असाल, जरी साधं वरण भात भाजी चपाती केली ना तरी याचा सुद्धा नैवेद्य ठेवला तरीही चालतो। काही असं तुम्हाला पुरण केलंच पाहिजे किंवा गोड खूप काही जास्त केलं पाहिजे असं काही नाहीये। तर या दिवशी तुम्ही घरात बनवणार त्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालतो। आता या दिवशी जी पौर्णिमा आहे ती पौर्णिमा बघा सकाळी आदल्या दिवशी बुधवारी रात्री 9:51 सुरू होणार आहे आणि गुरुवारी रात्री 11:24 संपणार आहे। म्हणजे पौर्णिमेचा जो काळ आहे तो तुम्हाला गुरुवारचा संपूर्ण दिवस मिळणार आहे। ज्या काही सेवा आहे आपण पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो, उपवास करत असतो, तर हे सगळं गुरुवारीच होणार आहे। आता सत्यनारायण केव्हा करायचं, तर गुरुवारी पौर्णिमा रात्रीपर्यंत असल्यामुळे तुम्ही संध्याकाळी आपण जसं नेहमी प्रदोष समयी सत्यनारायण पूजा करत असतो त्याच वेळेला केलं तरीही चालणार आहे। सकाळी तुम्ही संध्याकाळच्या वेळेस नैवेद्य आरती करायची आहे, सत्यनारायणाची पूजा नैवेद्य आरती सगळं तुम्हाला करायचं आहे आणि दिवसभरामध्ये सेवा करायची आहे। आता गुरुपुष्यामृत आहे तर गुरुपुष्यामृताच्या दिवशी आपण कोणकोणत्या सेवा करत असतो त्याच सेवा तुम्हाला याही दिवशी करायच्या आहेत। तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचा संपूर्ण एक पाठ करता आला तर नक्की करा, खूप चांगला योग आहे आणि पहिलंच वर्षाचं गुरुपुष्यामृत असल्यामुळे आपल्याला ही सेवा सोडायची नाहीये आणि नित्य सेवा जी आहे आपली रोजची तीही करायची आहे। व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला ऐकायचं आहे किंवा म्हणता आलं तर नक्की म्हणा। पुरुष सुक्त श्री सुक्त या दिवशी तुम्हाला म्हणायचं आहे आणि हो आपल्याकडे श्रीयंत्र असेल
तर याच्यावर तुम्हाला कुंकुमार्चनची सेवा नक्की करायची आहे। कुंकुमार्चन करताना जसं आपण नेहमी श्री सूक्त म्हणत असतो, त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र म्हणत असतो, ज्या ज्या सेवा आपण करत असतो त्या सेवा गुरुपुष्यामृताच्या दिवशी तुम्हाला करायची आहे। कुंकुमार्चन करताना श्रीयंत्र आपल्याकडे नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती असते किंवा आपला कुलदेवतेचा टाक असतो, त्याच्यावरही तुम्ही कुंकुमार्चनची सेवा केली तरीही चालणार आहे। गुरुपुष्यामृताच्या दिवशी सर्वात महत्त्वाचं की मी काय काय करायचं हे तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे आणि याच्या आधी पण मी एक व्हिडिओ शेअर केलेला होता की गुरुपुष्यामृताच्या दिवशी आपल्याला काय करायचं नाहीये। तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुमच्या खूप फायद्याचा आहे। पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगितल्या तर व्हिडिओ मोठा होतो, तरी सुद्धा शॉर्टकट सांगते की या दिवशी आपल्या घरातली काही गोष्ट अशी आहे की जी आपण दुसऱ्यांना दिली तर खरंच आपल्या घरामध्ये गरिबी येते। काही चुकीच्या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये म्हणतो ना की नकळतपणे पैसा व्यर्थ वाया जायला सुरुवात होते। या चुका आपण या दिवशी करायच्या नाहीये। त्या कोणत्या मागचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे, नक्की चॅनलवर जाऊन बघा। खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे। गुरुपुष्यामृताच्या दिवशी या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत। आणि हो, आपल्याकडे ज्या सेवेचं पुस्तक अवेलेबल असतं त्या सेवा करता करता जसं गुरुचरित्रातला 14वा अध्याय मी सांगितलेला आहे रोज वाचायचा, तर गुरुपुष्यामृताच्या दिवशी तुम्हाला हा नक्की वाचायचा आहे। याचा खूप चांगला प्रभाव आपल्यावर पडतो, तर हा अध्याय सुद्धा आपल्याला वाचायचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।